तुम्ही मला लहानपणापासून ओळखता ना, पण मी तितका नाही ओळखत तुम्हाला. सो आता आपली ओळख वाढवायला हवी आणि म्हणूनच मला तुमच्या बालपणापर्यंत पोहोचावं लागणार. मृगजळ आहे ते, मृगजळ. ऊर कुठेच तोवर धावलास ना तरी हाती काही लागणार नाही. मग लक्षात येईल की आपल्याला तहान लागली. आसपास बघशील, पाण्याचा एक थेंब मिळणार नाही. सास तडफडून तडफडून मरशील. म्हणून सांगतो, या सगळ्यापासून लांब राहा. पुरुषोत्तम गुडपेल्लीवार नाव आहे माझं. मी नुसता साप नाहीये, भुजंग आहे मी, भुजंग. हा तायडे बोल. कुठेच तो अमूल्य? मी ऑफिसला. काय झालं? अमूल्य का नूतन काकूंचा फोन आला होता. त्या म्हणतायत की शॉपिंगला जायचंय. बरं मग? मग म्हणजे मला खूप टेन्शन आलंय. विक्रांत येतोय ना बरोबर? माहित नाही. अगं माहित नाही म्हणजे काय? तू फोन करून सांग ना त्याला शॉपिंगला चल. तो येईल ग, पण नूतन काकू. बरं मी काय म्हणते तायडे, जास्त महागाची साडी घेऊ नकोस. अगं तेवढं कळतं मला. बरं तायडे मी काय म्हणते, एखादी साडी तुला नाही आवडली आणि नेमकी तीच साडी नूतन काकूंना आवडली तर घे तू ती साडी. नाही म्हणू नकोस. का? अगं का म्हणजे काय, आता तुला खुश ठेवावं लागेल ना तुझ्या सासूबाईंना. अमूल्य, इथे मला एवढं टेन्शन आलंय आणि तू काय हसतीयस? काय तायडे टेन्शन घेऊ नकोस. तू एक काम कर, तू मला तुझं लोकेशन पाठवून ठेव. बापरे, आता तर मला अजूनच भीती वाटायला लागली. अगं तू अशी घाबरू नकोस. हे बघ, तू कुठेच आहे मला कळायला हवं ना, म्हणून तुला म्हणते लोकेशन ऑन करून ठेव. बरं ठीक आहे, चल मी ठेवते आता. विक्रांतला फोन करते. हो हो, बाय. मज्जा करा सासूबाईंबरोबर. बाय. ताई नूतन काकूंबरोबर शॉपिंगला जाते. टेन्शनच आहे. काय रे, एवढ्या लवकर घरी? हो. तब्येत वगैरे बरी आहे ना? हा मस्त एकदम. तू लवकर का आला? अगं तू आज आरती बरोबर शॉपिंगला जातेस ना? हो. हा मग मी पण येतो तुमच्याबरोबर. तू? हो म्हणजे अगं आज लोड नाहीये फार कामाचा, म्हणून मग मी ठरवलं मी पण येतो तुमच्याबरोबर. तू ठरवलंस का आरतीने सांगितलं? आरतीने सांगितलं की तुझा फोन आला होता, पण शॉपिंगला यायचं मीच ठरवलं. येऊ ना? नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही? अरे काय बोलतोयस तू? चांगल्या गोष्टीला मी नाही का म्हणेन? काय तू पण. जा पटकन फ्रेश होऊन ये, मी थांबते तुझ्यासाठी. आलो 2 मिनिटात. कम इन. वेदांत, हा बोल विजय. माझा आवाज विजय सारखा येतो का तुला? मला वाटलं, जाऊ दे ना, बोल काय काम आहे? अरे नूतन काकूंचा फोन आला होता ताईला. कशासाठी? त्या दोघी शॉपिंगला जात आहेत आज. हा मग जाऊ दे ना, मी तुला बोललो होतो ना अमूल्य, डोंट वरी, सगळं होईल नीट. नाही वेदांत, ताईला खूप टेन्शन आलंय. पण मला एक कळत नाही, तुझ्या आईमध्ये असा अचानक आमूलाग्र बदल कसा काय झाला? अगं शेवटी आई आहे ना, सो किती दिवस चिडून राहणार. हे अमूल्य, तू
टेन्शन घेतलंयस? मी टेन्शन घेत नाहीये. काय आहे ना, तुझ्या आईचा पेपर माझ्यासाठी सोपा आहे, ताईसाठी अवघड. म्हणजे अरे मला टेन्शन येत नाही नूतन काकूंचं, ताईला येतं. अमूल्या, सी, तू आरतीला सांग की म्हणजे असं घाबरण्याची गरज नाहीये. हे मला माहिती आहे. माझी आई कधी कधी खूप टोचून बोलते. माझी आई वाईट नाहीये ग. बरं, मी सांगते ताईला. ए हा, आज जाताना एकत्र जाऊया. कुठे? तुझ्या घरी. माझ्या घरी? हो. तू का? अगं का म्हणजे नको येऊ का? नाही नाही, म्हणजे येऊ शकतोस, पण असं अचानक का? ऍक्च्युली मला तुझ्या घरी येऊन आपल्या लग्नाची बोलणी करायची. काय डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? तुला माहितीये ना आपण हे सगळं नाटक करतोय. का तू मला सारखं सारखं आठवण करून द्यायला लावतो? रिलॅक्स, मस्करी करतोय मी. मला वाटलं तू खरंच येतोस. हा, खरंच येतोय. आत्ताच तर तू म्हणालास ना तू मस्करी करतोयस. मुले, अगं ते मी लग्नाची बोलणी करण्याचं बोलत होतो की मग ते मस्करी करतोय मी, पण तुझ्या घरी मी येतोय हे खरं आहे. म्हणजे लग्नाची बोलणी मस्करी आणि घरी येतोय ते खरं. अरे पण काय येतोयस? ते ना मी, हा, ते मी तुला जाताना सांगतो. ए नाही 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 वेदांत, तुम्हाला आत्ता सांग तू माझ्या घरी काय? जाताना सांगतो. गो. सांग ना काय येतं? अमूल्या, आता जर तू गेली नाहीस ना तर मी जाताना पण नाही सांगणार. आय सेड गो. हो, तुम्ही नुसतंच म्हणताय बसूया बसूया, पण यादी काढायला माझ्या बरोबर बसतच नाही आहात तुम्ही. होय होय, बसूया. या 2 दिवसात बसूया आपण. 1-2 दिवसात काय आहो? ती वानखेडे मंडळी मुहूर्ताची तारीखही ठरवून टाकतील आणि तुम्ही यादीच करत बसा. होय, बघूया म्हटलं ना, बघूया. बघूया काय? तारीख ठरेल, कदाचित पत्रिकाही छापून येईल आणि आपली यादी तयार नसेल. हा सुमन, तुम्ही एक काम करा. तुम्ही माझ्यासाठी थांबू नका, अजिबात थांबू नका. तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते तुम्ही करा. मला हे सगळं दवाखान्याचं मार्गी लावू दे, तर मी लग्नासाठी वेळ काढू शकेन ना. स्वतःच्या मुलीच्या लग्नातही तुमच्याकडे वेळ. अरे अमूल्य, अरे वेदांत, ये बस. चहा कॉफी काय घेणार तू? नाही काही नको, तुम्ही पण बस. ऍक्च्युली अण्णा, मी आज तुम्हालाच भेटायला आलो. म्हणजे 2 दिवसांपासूनच ठरवलं होतं, पण आज फायनली वेळ मिळाला. काय रे बाबा, काय काय झालं? काय? अमूल्यमुळे माझ्या कंपनीला खूप मोठं टेंडर मिळालं. माझ्यामुळे नाही, अण्णांमुळे. करेक्ट आहे तुझं. अण्णा, ऍक्च्युली तुमच्यामुळे हे टेंडर मिळालं आणि म्हणूनच मी तुम्हाला थँक्यू बोलायला आलो. काय त्यात थँक्यू काय? तू काय कोणी परकायस का आमच्यासाठी आता? पण तुमच्यामुळे माझं एवढं मोठं काम झालं आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलं. काय हाता लाजवतोच आहे बाबा? हो अण्णा, हे टेंडर फक्त तुमच्यामुळे मिळालं. तुम्ही प्लीज घ्या ना हे गिफ्ट. अरे नाही नाही नाही, मी नाही घेऊ शकत हे. मला काय पटत नाही. अण्णा, तुम्ही पण मला गिफ्ट दिलं होतं ना, अहो तसंच मी पण हे प्रेमाने, आपुलकीने आणलंय तुमच्यासाठी. आणि खरं तर अण्णा,
हे टेंडर ना फक्त माझ्या कंपनीचं नाव किंवा प्रॉफिट यापुरतं नव्हतं राहिलं. तर हा माझा प्रेस्टिज इश्यू झाला होता आणि हे इतकं महत्वाचं टेंडर मला तुमच्यामुळे मिळालं. सो अण्णा, तुम्ही प्लीज हे गिफ्ट ॲक्सेप्ट करा. अण्णा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला. हो हो, सगळं बरोबर आहे, पण तरी हे काय मला योग्य वाटत नाही. अहो अण्णा, बरं गिफ्ट समजून नाही तर माझ्या तुमच्याबद्दल असलेल्या आदराचं प्रतीक समजून तरी प्लीज. अण्णा, तो एवढं म्हणतोय तर घ्या ना. अहो, नाराज करू नका त्याला. बर बर बर, ठीक आहे. तर तुम्ही सगळे इतका आग्रह करताय तर थँक्यू अण्णा. हा बरं, अहो जावई बापूंसाठी काही खाण्यापिण्याचं बघा. अहो नाही नाही नको, मी निघतो आता, उशीर झालाय. अरे नाही नाही, असंच नाही जायचं. हातावर साखर तरी ठेवते. थांब. आई तू थांब, मी आहे. पण वेदांत, हे जे केलंयस तू काय मला काही पटले काय, खरं त्याची काय आवश्यकता काय नाही. परत अरे परत काय मग राहू दे. नाव ते टेंडर खरंच खूप इम्पॉर्टंट होतं. बर ठीक आहे, पण तरी आई, ठेव त्याच्या हातावर. हा. बरं, येतो मी. बाय. बाय मूल्य. बाय. अरे बाय काय, त्याला बाहेरपर्यंत सोडायला नाही जाणार आहेस तू? जाते. चला अण्णा. अरे काय सुरेश, अरे कशाला. आलेच. हा किती छान दिसतात ना दोघं एकत्र. हो ना. काय गिफ्ट दिलं अण्णांना? आता ते अण्णा जेव्हा उघडतील तेव्हा बघ ना. पण तुला सांगायला काय होतंय? तू बघ ना नंतर. हे बघ, तू सांग मला, नाहीतर मी तुला जाऊच नाही देणार. मी आहे ना तुझ्या गाडीसमोर उभी. मूल्य, हा काय वाटतंय? तू सांगतोयस का नाही? बरं सांगतो. त्या दिवशी तू राजीनामा घेऊन आले होतेस ना, त्या कागदाचे तुकडे भरून आणलेत मी गिफ्ट म्हणून. एनिवेज, तू जेव्हा ते गिफ्ट ओपन करशील ना तेव्हा बघ आणि सांग मला कसं वाटलं ते. तू त्यांना मनापासून दिलंयस ना, मग आय एम शुअर अण्णांना नक्की आवडेल. ओके, म्हणजे आता फक्त तुझं गिफ्ट आणि ट्रीट पेंडिंग आहे. माझं गिफ्ट, वेल, तुला खरं सांगू वेदांत, आजपर्यंत मला माझ्या लाईफमध्ये कधीच कोणीच काही गिफ्ट नाही दिलं. कोणीच. तूच आहे वेदांत, तूच आहे तो जो मला पहिल्यांदा काहीतरी गिफ्ट देशील ना तू मला गिफ्ट. अरे काय तू पण, हे बघ, मला काही गिफ्ट नको. मी जे काही केलं तो माझा जॉब होता. माझ्याकडून इतकं मोठं टेंडर केलं होतं, सो ते टेंडर परत मिळवणं ही माझी जबाबदारी होती. आणि एनिवेज, तुला तोंड न दाखवण्याआधी मला माझी पाटी कोरी करायची होती. टोमणं नाही, पण मी तुला सिरियसली सांगते, ह्याच्यानंतर जर का तुम्हाला म्हणालस ना की जा, तर मग बघ मी परत कधी येते का. गप अमूल्य, तू असं माझ्या शब्दांकडे लक्ष नको ना देऊस. मी ना रागाच्या भरात काही बोलतो, माझ्या तोंडून काही शब्द निघतात. सो तू माझी वागणूक बघ ना. आता चांगला वागतो ना मी तुझ्यासोबत. नाही नाही, चांगला वागतोस तू माझ्याशी, पण असं कसं शब्दांकडे लक्ष नको देऊ. शब्दच खूप मोठा घाव घालतात आणि कधीही भरून न निघणारा घाव. बर, मग मी करेन मलमपट्टी आणि सगळे घाव भरून काढेन. शब्द आहे माझा. शब्दांचं महत्व कळलं?
अमूल्या, तू प्लीज मनात काही ठेवू नकोस ना. येऊ मी. बाय. बाय. मी गिफ्टची वाट बघते. ओके, निघतो. गुड नाईट. गुड नाईट. वेदांत आला होता ना. हे कधी उघडायचं? तुझी इच्छा झाली की. म्हणजे अगं बरोबर आहे सुमन म्हणतात ते. लहानपणापासून तुला सवय काय, घरात कुठलंही गिफ्ट आलं की पहिल्यांदा ते तू उघडून बघणार. है ना? त्याचं कागद अगदी व्यवस्थित घडी घालून ठेवणार. छान उघडा. आणि आता वेदांचं गिफ्ट आहे म्हटल्यावर अमूल्यानेच उघडायला हवं. उघड ग तू. हो. अण्णा, वाव, किती सुंदर आहे ना ही मूर्ती. छान आहे. खरंच छान आहे. आई, अण्णा, ही खऱ्या सोन्याची मूर्ती आहे. अगं मग काय ताई, वेदांत असं सोन्याचा मुलामा चढवलेली मूर्ती का देईल? नाही असेल म्हणजे सोन्याचीच असेल. म्हणजे सोन्याची असो किंवा नसो ते महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे, देणाऱ्याच्या भावना. काय पोरी आहेत या. अहो मी काय म्हणते, आपण या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मगच बाप्पाला देवघरात ठेवूया. हो हो मालकीनबाई, तुम्ही म्हणाल तसं. हो. आता यात चेष्टा करण्यासारखं काय आहे? तुम्हाला ना सारखी माझी चेष्टा करायला आवडते. तर तुमची चेष्टा नाही तर कोणाची करणार, शेजाऱ्यांची करू. अहो, देवा. अण्णा, बर बर ए अमूल्या, वेदांतला आठवणीने सांग म्हणाव तू दिलेलं गिफ्ट घरच्यांना सगळ्यांना आवडले, खूप आवडले. हो. अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. एव्हाना मेसेज पोहोचला पण असेल तिचा. तायडे, ए काय ग, गप्प बस. मला बोलायचंय. बरं बोल. नाही पहिले तू बोल. अगं मी बोलायला लागले ना तर माझं संपणारच नाही, त्यामुळे तूच बोला. अगं नाही तायडे, तू आज तुझ्या सासूबाईंसोबत शॉपिंगला गेली होती. तुझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर काही असतं. सांग मला, कशी झाली शॉपिंग? काय काय घेतलंस? ए फार खर्चात नाही पाडलंस ना तू त्यांना? अगं हो हो हो, आधी ऐकून तर घे. तायडे, आणि तू अशीच काय बसलीस? तू माझ्याशी बोलता बोलता मला दाखव तू काय काय घेतलंस. नूतन काकू सगळं त्यांच्याकडेच घेऊन गेल्यात. घेऊन गेल्या का? त्या म्हणाल्या की मी स्वतः येऊन आपल्या आईला दाखवे. असेल काहीतरी. पण अमूल्या, ऐक ना, लग्नाच्या खरेदीवर खरंच एवढा खर्च करतात का ग? तायडे, आता हे मी कसं सांगू शकते? पण काय झालं म्हणजे, फार खर्च झाला का? 25,000ची साडी घेताना त्यांना काहीच नाही वाटलं. बिनधास्त घेतली त्यांनी. आयुष्यात कधी नाही पाहिले ग एवढी श्रीमंती. खरं सांगू अमूल्या, मला नाही झेपणार एवढी श्रीमंती. ताई अगं, तू असा विचार नको ना करूस. हे बघ, आपण जसे आहोत ना, आपण तसं राहिलं पाहिजे. मग कुठलाच प्रॉब्लेम नाही. हो. आणि तुला माहितीये, मला त्या विचारत होत्या की तुला साडी नेसायला आवडते की पंजाबी ड्रेस, म्हणजे लग्नानंतर तू काय घालणार आहेस वगैरे विचारत होत्या. मग तू काय म्हणालीस? कसलं काय, मला काय उत्तर देऊ काही सुचतच नव्हतं. मला वाटलं आता भडकतील मग भडकतील, पण तसं काहीच नाही झालं. खूप छान वागल्या त्या आज. वा, चांगली गोष्ट आहे. त्यांना म्हणा असंच आयुष्यभर छान राहा. नाहीतर तुमचं नाव अमूल्याला सांग. तुला घाबरतात की काय त्या? माहिती नाही, पण हा, माझ्या वाटेला नाही येणार एवढं नक्की. अशी काय जादू करतेस ग तू? अगं काही नाही ग तायडे, तुझं लग्न झालं ना की मी तुला सांग. सांग
ना. अगं सांगितलं ना, काही नाही, बस असंच मज्जा. म्हणजे अगं काही नाही. अण्णांनी आपल्याला सांगितलंय ना, जिथे बोलायला हवं तिथे बोलायलाच हवं. मग मी बोलले त्यांना माझ्या पद्धतीने. आणि इतकं बोलल्यानंतर आता जेव्हाही त्या माझ्या समोर आल्या ना की प्रेमानेच वागतात. आता गणपतीलाच बघ ना, किती प्रेमाने वागले आपल्याशी. पण ना, बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग तू काय सांगत होतीस. अगं तायडे, वेदांत मला म्हणत होता की तो मला काहीतरी ट्रीट देणार. काय ट्रीट देणार आहे? तेच तर सांगत नाहीये ना तो.